कहाणी पिठोरीची। आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंतू होऊन पोर मरून जाई असं झालं. म्हणजेच ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं 6 वर्ष झालं. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं. तिला रानात हाकलून लावलं. पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथं येण्याचं कारण काय? आधीच तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झेटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढा करताच मी इथं आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचे श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्ध आलेलं ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळंतपण माझी झाली. 7व्या खेपेलाही असंच झालं. तेव्हा मामंजीला माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेले मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हाकलून दिलं. नंतर मी इथं आले. आता मला जगून तरी काय करायचं आहे, असं म्हणून रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नको, रडू नको, घाबरू नको. अशी थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून सांग. त्या तुला पाहतील. कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एका बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर जाऊन बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या, असुरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याचबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कोटली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिला मुलांची चौकशी केली. तेव्हा असुरांनी ती दाखविली. पुढं तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला एक व्रत सांगितलं. 64 योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिनं विचारलं, याचं काय होतं? असुरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी तिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटिकेनं पाहू लागला. तो मुलंबाळं दृष्टीस पडली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मुठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ते सर्व काही सांगितलं. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांना सुद्धा सुखानं ती नांदू लागली. ही 7व्या उत्तराची कहाणी. 5च्या उत्तरी सुफळ संपूर्ण.